आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. खरं सांगू का खवय्यांनो, मी ना रोज तुमची आठवण काढतो. सतत मला तुमची आठवण येते. मला असं सारखं वाटत असतं की कधी दुपार होतीये, कधी मी या खवय्य नगरीमध्ये येतोय, कधी चांगले चांगले पदार्थ होत आहेत, कधी खुसखुशीत गप्पा होत आहेत आणि अप्रतिम मी असा ताव मारतोय. आणि म्हणूनच त्याच उत्साहात मी आज इथे आलेलो आहे. आता आपण आमंत्रित करूया आजच्या जोडीला, कारण आपल्याला माहिती आहे सध्या मामला जोडीचा आहे आणि तुम्हाला हेही माहिती आहे की काळजाची वाट ही पोटातून जाते. तर आज आपल्या घरामध्ये माझा जीवा भावाचा मित्र आपल्या जोडीदाराला घेऊन येतोय. पण खरं सांगू का, जरा घाबरलोय, खरंच घाबरलोय. कारण हा जो माझा मित्र आहे ना, एकदम फर्स्ट क्लास, त्याचा काही भरोसाच नाहीये. तो कधी माझ्या हातून अँकरिंग घेऊन स्वतः अँकरिंग करायला लागेल, मी तयारी ठेवलेली आहे. जर त्याने अँकरिंग करायला सुरुवात केली, मी काय करणार, घरी जाणार, बायकोला घेऊन येणार, तिला म्हणणार जोडीचा मामला आहे, आपण जाऊ लव रेसिपी करू, याला अँकरिंग खुशाल करू दे. तर स्वागत करूया अखिल भारतीय मीच करणार अँकरिंग संघटनेचा अध्यक्ष, सध्या पोट धरून हसवण्याची जबाबदारी घेतलेला अभिनेता आणि त्याची जोडीदार म्हणजेच स्वतः नाचता नाचता नवऱ्यालाही नाचवणारी आणि उत्तम अभिनय करणारी गोड गोंड सुंदरी म्हणजे सुखदा खांडकेकर आणि अभिजित खांडकेकर. तू आहेस नाही का? नाही नाही फुटलं, नाही फुटला. खूप मनापासून तुम्हा दोघांचंही स्वागत. जोरदार टाळ्याने स्वागत करूया माझा मित्र आणि आजची अनुरूप जोडी सुखदा खांडकेकर आणि अभिजित खांडकेकर. थँक्यू. आपलं हे घर अभिजित साधारण आपण जेवढ्या गप्पा मारतो तेवढंच आपल्याशी गप्पा मारतं. हा जो एकंदरीत भाग आहे, याचं नाव आहे चविष्ट चकाट्या. चविष्ट चकाट्या. इथे चविष्ट पदार्थही करायचे सुखदा आणि चकाट्याही पिटायच्या. तिकडे जी आहे ती प्रेमाची पेटी आहे. वा. कारण स्वयंपाक म्हटल्यानंतर साहित्य लागतं आणि ते पेटाऱ्यामध्ये अगदी भरलेलं असतं. वा वा. पण ती प्रेमाची पेटी आहे, तिथून ते घेऊन यायचं. आणि हा तुझ्या आवडीचा कट्टा आहे, लव कट्टा. अरे बा. म्हणजे आपला कट्टा आहे, आपलं जे आज तुझं चाललंय सगळं, आज फक्त तुझं बोलायचंय आपल्याला. तर ह्या कट्ट्यावर आज तरी तुला सुखदासोबत बसावं लागणार आहे. तर तुम्हा दोघांचंही खूप मनापासून स्वागत आणि मलाही तुमच्या दोघांबरोबर बसावं लागणार आहे. म्हणजे लव कट्ट्यावरती नाही, गप्पा खरं मारायला तर मजबुरी नाही, आनंदाने सांगतोय. मला असं वाटतंय याचा जरा उलगडा करणं गरजेचं आहे. कसला? कारण तुमचं दोघांचं जेवढं एकमेकांवर प्रेम आहे, यात काही वाद मी कुठल्याही मुलीसाठी इतकी इन्सिक्युअर होत नसेन जेवढी संकर्षण अभिला भेटतो तेव्हा इन्सिक्युअर होते. हे भेटतात, हे पाप्या घेतात आणि मला असं होतं की थोडं लांबूनही भेटू शकता. त्यामुळे त्याच्या पोटात जे आता दुखतंय ना, की कपल म्हणून आम्हाला बसायला लागणार आहे एकत्र आणि मी तुमच्या बरोबर बसेन, या वाक्याचा तरी तो खरा अर्थ आता हा फार होता. असा संयमित वागतोय. आमचं फार वेड्यासारखे वागतो आम्ही भेटल्यानंतर. पण त्याचं कारणही तसंच आहे, कारण एकाच कार्यक्रमामधून झी मराठीच्या मंचावरूनच आमच्या दोघांच्याही कारकिर्दीची सुरुवात झालेली आहे. बरोबर. आज तो या इतक्या मोठ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतोय आणि पहिल्यांदा नाही, यासारख्या अनेक कार्यक्रमांचं मी एका कार्यक्रमाचं करतोय आणि पुन्हा एकदा या निमित्तानं आपण इथे भेटतोय झी मराठीच्या मंचावर. झी मराठीच्या मंचावर. त्यामुळे आता खूप आम्ही फॉर्मली भेटतोय, पण आमचं प्रेम जग जाहीर आहे. पण मी तरीही कधीतरी- आज तिला सोबत आणून तू माझं हृदय या. कसे आहात तुम्ही दोघे? अगदी आनंदात आहोत. मजेत. मस्त. दिसताय फार सुंदर. आणि ह्याच्या बाबतीत मी अभिजितला पहिल्यापासून खूप मानतो. त्याचं कारण असं आहे की कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं याची काहीही अक्कल मला अजूनही अशी फार आली असं मला वाटत नाही. पण अभिजित तेव्हापासून अगदी शिस्तीत, नेटणाने, टापटीप, इथे एवढंच तिथे तेवढंच, असा बूट इतका स्वच्छ, कपड्याचं हे बाही अशी, कॉलर अशी, हे असं तेव्हापासून मी त्याला पाहत आलोय. आणि आता तर काय तुम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंटही फार छान करता. खरं म्हणजे तू जे मला पाहिलंयस त्यावेळेला तर लग्नही झालेलं नव्हतं. त्यानंतर उलट असं झालं की माझ्यापेक्षा जास्त टापटीप आणि काय म्हणू स्वच्छतेची म्हण, छान दिसण्याची, नीटनेटकं राहण्याची आवड आणि
ज्याला आपण म्हणू पराकाष्ठा म्हणजे सुखदा. तर उलट तिच्याबरोबर राहून माझ्यातल्या या काही गुणांना अजून मला वाढवता आलं. लग्नानंतर वृद्धिंगत झाली असं म्हणणं चुकीचं नाही ठरत. बरं. आणि मला थोडं कमी करायला लागलेलं आहे, कारण खरंच अट्टाहास म्हणजे पराकाष्ठा हा शब्द काही त्याचा चुकीचा नाही. म्हणजे कपड्यांच्या शेड्स असतील. एकदा आमचा ते खूप विनोदी कॉन्व्हर्सेशन होतं. माझे वडील पेंटर आणि स्कल्प्टर होते. आम्ही अच्छा. काही वर्ष झाली आता, बाबा वी लॉस्ट हिम. पण त्यांनी मला शिकवतानाच रंग क्रिम्झन रेड शिकवला. मरून वेगळा, क्रिम्झन रेड वेगळा, ब्लड रेड वेगळा, रुबी रेड वेगळा. या आता तू जे घातलेस त्याला तू काय म्हणशील? पिस्ता कलर जास्तीत जास्त, हिरवा, हिरवं, बस बरोबर. आपल्याला एक शेड कळते ना त्याच्यात Olive इतके प्रकार green. असतात. ऑलिव्ह ग्रीन. तर मुद्दा तोच आहे की हे प्लीज माझ्या वडिलांनी मला शिकवलं, त्यामुळे आता तुम्ही त्यांच्याशी नाही, जाऊन नाही, बोला की आम्ही- तुम्ही आमचं अज्ञान सांगतोय पण तुला की मला आम्हाला- माझ्या आयुष्यात असा एक प्रसंग घडला होता. आम्ही जेव्हा पहिली 4 चाकी घेतली आमच्या बाबांनी, तर ती छोटी होती 5 सीटर. तर तिचा कलर होता मॅमी गोल्ड. मॅमी मॅमी गोल्ड. तर तो शोरूम वाल्याने आम्हाला सांगताना सांगितलं की मॅमी गोल्ड. तर आमची आजी गावभर फोन करताना हेच सांगत होती की आमच्या गिरीशनं पांढरी गाडी आणली. ती पांढरी नाही, ती मॅमी गोल्ड आहे. अरे पांढरी तर दिसायली. तर ते खरंच तो जो रंगांचा जो हे आहे त्याच्या अगदी रितसर त्याच्या टेक्स्चरनुसार त्याला हाक मारणं हे मलाही अजून जमत नाही. पण आता हा काय? ऑलिव्ह ग्रीन, ऑलिव्ह ग्रीन. आणि हा सोफा काय? मॉव. काय? हे रंगाचं नाव आहे. हा नुसता आवाज नाही आलेला. मॉव, मॉव. MAUVE बरोबर. मॉव. मॉव. मला फक्त एवढंच कळतंय मऊ आहे. नाही रे. हो, तू ये ना, हवा येऊ देत, ये ना प्लीज. चला चहा घेऊया. चला चहा खरंच घेऊया. छान चाललंय. चला चहा घेऊया. घरी चहा कोण सकाळी- करतं? दोघंही करतो. तिचा जास्त चांगला होतो. बर. माझ्या चहाला तिने अजून चहा म्हणून मान्यता दिलेली नाहीये. अरे 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 अरे. खवईगिरीचा काय सीन आहे घरामध्ये? कोण जास्त खवय्ये गिरी करतं किंवा कोणाचं लक्ष जास्त स्वयंपाक करण्याकडे असतं? दोघंही प्रचंड खवय्ये आहोत. चांगलं चुंगलं खायला दोघांनाही आवडतं. कार्यक्रमांच्या निमित्तानं, फिरण्याच्या निमित्तानं परदेशामध्ये गेलो, दुसऱ्या गावी गेलो, तर तिथलं चांगलं, तिथलं प्रसिद्ध खायची आम्हाला दोघांनाही फार आवड आहे. पण त्याचं वेड ज्याला म्हणतो ना, पॅशन, ते थोडं मला आहे. म्हणजे आज जर तू आत्ता सहज म्हणालास की अरे ते तिकडे ना आमच्या परभणीला तो अमुक पदार्थ मिळतो, तर मी तुझ्याबरोबर प्रवास करून फक्त ते खाण्यासाठी सुद्धा जाऊ शकतो. अच्छा. इतकं मला आवडतं. अच्छा. पण स्वयंपाक सगळा येतो दोघांनाही? अगदी पारंगत नाही मी, मला आवडतो खूप. मी आय एम अ व्हेरी गुड हेल्प इन द किचन. मी चांगले पदार्थ अभि बनवतो. ही ती इज चांगली. बिंग मॉडेस्ट. त्याच्या हाताला खूप कमाल चव आहे. वाटेल ते बनवलंय अभिने लॉकडाऊनच्या काळात घरी, आणि सुंदर बनवलंय लॉकडाऊन सगळं. मध्ये हे सगळे प्रकार करता आले. पण तुमचा खवईगिरी करणाऱ्या लोकांचा ग्रुपही आहे असंही ऐकलंय मी. लॉकडाऊन मध्ये झालं काय, मला जरा आता खुमखुमी झाली. दिवसभर करण्यासारखं काही नाही. कुणी येत नाहीये घरी स्वयंपाक करायला, मदतनीस नाही येत, तर आपणच करायचंय सगळं. त्यामुळे मी एखाद्या गृहिणीचं जे खरं तर रोजचं आयुष्य असतं आणि जे अत्यंत तक्रारी न करता आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आया बहिणी अगदी रोज करत असतात विना तक्रार, ते मी करायला सुरुवात केली. आणि त्या दरम्यान असं झालं की, हे वाक्य नीट ऐका, आम्हा गृहिणींचा एक ग्रुप झाला. झाला नाही, आम्ही करायला केलं. लावला. हां. आम्ही यांना ऑलमोस्ट ग्रुपमधनं बाहेर काढलं. कारण आता जेवण आपण स्वयंपाक केलं, वाटणा घाटणाचा स्वयंपाक मला पण करायला आवडतो, पण एकदा केला ना की बाहेर या. सो आता त्याच्यात मी जिरं वाटून टाकलं, मग अगं बाई तुम्ही so आमसूल कसं टाकलं, तर ह्याच्या चर्चा कारण व्हिडिओ झालं कॉलवर काय, बोर व्हायला लागल्या. मी, समिधा गुरु, सई रानडे आणि कधी कधी भार्गवी चिरमुले असा आमचा एक तो ग्रुप जमला होता. आणि व्हायचं काय की आम्ही आपलं रोज सकाळ संध्याकाळ आपले बघ त्या काळी व्हिडिओ कॉल, एकमेकांची गप्पा मारणे. तर या दोघी खूप छान मैत्रिणी असल्यामुळे आज काय करायचं, मग तू काय केलंस, अच्छा हे ना, मग हे कसं करतात, मग एक काम कर, 2 टोमॅटो चिरून घे, मी तर दरवेळेला हेच करते, त्या याची फोडणी आधी टाका, म्हणजे मग अमुक. या आमच्या टिपिकल गृहिणींसारख्या चर्चा व्हायच्या. रोज. आणि असं तो एक group वाक्य ऐकून मी हरले, आणि तेव्हा मी म्हंटल की वेगळा ग्रुप करा आणि तिकडे अभि असं म्हणाला की चहा टाकला ना की एकीकडे 2 कांदे चिरूनच ठेवतो मी, कसं बरं पडतं ना दिवसभराचं. आणि मी म्हंटल 1 मिनिट, हीच ती वेळ. आता तुम्ही तो ग्रुप वेगळा करायचा, तो व्हिडिओ कॉल वेगळा. जेव्हा आपण सगळे एकत्र भेटू तेव्हा प्लीज काहीतरी दुसरं बोलूया. हो.